श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 2, सापडला मार्ग स्वानंदाचा, याचा भाग 4. स्वामींनी तर असं स्पष्ट म्हटलंय, न होती ते भक्त उच्चारुनी नाम, पोटी क्रोध काम असे जरी. न होती ते भक्त करिता कीर्तन, दंभ मोह मान वसे जरी. न होती ते भक्त घालोनिया माळा, भक्तीचा जिव्हाळा नसे जरी. स्वामी म्हणे व्यर्थ पूजा घंटा नाद, भेटेना गोविंद भक्ती वीण. आता यापेक्षा परखड टीका आणखी कोण करणार आहे? ही अगदी तुकाराम महाराजांची 2री आवृत्तीच आहे. स्वामींचे अभंग तसे सौम्य वाटतात, मोहक आकर्षक वाटतात, पण आतला हा परखडपणा बघितला ना तर हातामध्ये कोरडा घेऊनच स्वामी उभे आहेत. जर दांभिकपणानं स्वामींच्या दर्शनाला गेलो, अंतःकरणामध्ये काम क्रोध लोभ या सगळ्या गोष्टी ठेवून पावसला स्वामींच्या समाधीच्या दर्शनाला गेलो, दंभ मोह मान याच्याकरता पारायणाला बसायला लागलो असू, भक्तीचा यत्किंचितही जिव्हाळा अंतःकरणामध्ये नाही आणि नुसता पूजा घंटा नाद जोरजोरात चालवलेला आहे, स्वामींना आवडेल? स्वामी आत ये बाबा, तुला मला कडकडून भेटायचंय असं म्हणतील? स्वामी नाराज होतील या सगळ्या गोष्टींनी. लक्षात ठेवा, ही साधना उपासना नव्हे, हे वरवरचं करणं झालं. स्वामींना कोणती साधना आवडेल हे या अभंगामध्ये स्वामी सांगताहेत आपल्याला. ते असं: निर्भय निश्चिंत निवांत निरार्त, रतलेसे चित्त हरिपायी. 4 गोष्टी साधनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत, साधकाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेतच. पहिली गोष्ट निर्भय व्हा, निश्चिंत व्हा, निवांत रहा, निरार्त व्हा. मग चित्त भगवंताच्या चरणाशी पूर्णपणे जडून जाईल. तुम्ही भक्त व्हाल, भक्ती करू लागाल. स्वामी भक्तांनी ही स्वामींची चतुसूत्री कधीही विसरायची नाही. या 4 शब्दांच्या विरुद्धार्थी जे शब्द आहेत ते घेतले ना तर ते विरुद्धार्थी 4ही शब्द संसार प्रपंचाचं बरोबर वर्णन करतात. पहिल्यांदा सांगितलं निर्भय, त्याच्या विरुद्धार्थी शब्द भयग्रस्त. दुसऱ्यांदा सांगितलं निश्चिंत, त्याच्या विरुद्ध शब्द येतो चिंताग्रस्त. तिसरा सांगितला निवांत, याच्या विरुद्ध येतो अशांत. चौथा शब्द सांगितला निरार्त, त्याच्या विरुद्ध आर्त पीडित. भयग्रस्तता, चिंताग्रस्तता, अशांतता आणि पीडितता ही सगळी संसार प्रपंचाची असणारी ओळख आहे. भय इथले संपत नाही, भावगीत ऐकलं असेल. इथं कसंही वागण्याचा प्रयत्न करा, या जीवनामधलं असणारं जे भय आहे ते कधीही संपत नाही. आम्हाला भयमुक्त व्हायचं आहे म्हणून आम्हाला परमार्थ हवा आहे, आम्हाला देव हवा आहे, आम्हाला संत सद्गुरू हवे आहेत, ही खरी आतली प्रेरणा आहे. एका सुभाषितकारानं मोठं सुंदर वर्णन केलं आहे. तो म्हणतो, या जगामध्ये, या लोकामध्ये संपत्तीला दारिद्र्याचं भय आहे, ज्ञानाला अज्ञानाचा शाप आहे, कीर्तीला दुष्टांचा शाप आहे, यशाला ईर्षेचा शाप आहे, सौंदर्याला वृद्धत्वाचा शाप आहे आणि शरीराला मृत्यूचा शाप आहे. हे 6 शाप, हे षड्रिपू माणसाला एकसारखे भयग्रस्त करीत असतात. वाटेल तेवढा श्रीमंत माणूस असू द्या, न जाणो सगळं ऐश्वर्य गेलंच तर, व्यापार बुडाला तर, चोरी झाली तर, बँकेतले पैसे बुडाले तर, हे जरतरचं जे आहे ना, सारखं तुम्हाला भीती घालत असतं.
एखादा मनुष्य कीर्तिमंत झालेला असतो, राजकारण असो, समाजकारण असो, शिक्षण असो, साहित्य असो, कला असो, खूप कीर्ती मिळवलेली असते. त्या कीर्तीचा एक कैफ त्याला त्याच्या जीवनामध्ये सारखा अधांतरी करत असतो. पण त्याच्याही मनात एक सुप्त भीती असतेच की, न जाणो माझ्या या कीर्तीला काही डाग आला, काही कमीपणा आला, लोकांनी माझी निंदा नालस्ती चालू केली तर मग एवढं मिळवलं ते सगळं वाया गेलं. प्रत्येक गोष्ट त्याला अस्वस्थ करत असते. यशामागून यश मिळवलं, कधीतरी अपयश पदरात पडलेलं असतं. एवढा पश्चात्ताप होतो, आतापर्यंत मिळवलेलं सगळं वाया गेलं. एका अपयशानं जर सगळं वाया जात असेल तर ते यश नव्हतंच, मुळी अपयशच होतं. जाण्याच्या लायकीचं होतं. माणसं विचार करत नाहीत, आपण इतके भयग्रस्त का झालेलो आहोत. त्याचं खरं कारण आहे, आम्हाला संसार प्रपंच अधिक प्रिय आहे आणि संसार प्रपंच ज्या ज्या गोष्टीवर आधारलेला आहे तो आमच्या हातातून निसटून जाईल की काय या भयानं माणसं संत्रस्त झालेली आहेत. त्यांना काहीतरी आधार हवाय. आता हे त्रांगडं सुटायचं कसं? एकाच गोष्टीनं सुटायची शक्यता आहे. संसार प्रपंचाचं खरं स्वरूप काय आहे तेच ओळखा म्हणजे झालं. ज्याच्या आधारानं तुम्ही सुखी होण्याचा प्रयत्न करणार आहात, ज्याच्या आधारानं आनंद, समाधान, तृप्ती पाहिजे, जे काही मिळवायचं आहे ते सगळं तो संसार खरोखरीच तुम्हाला ते सर्व देण्याला पात्र आहे का, योग्य आहे का? त्या संसाराजवळ एवढं सामर्थ्य आहे का की या जगातल्या जीवनातल्या प्रत्येक प्राणीमात्राला सर्व तऱ्हेचं सुख, सर्व तऱ्हेचा आनंद, सर्व तऱ्हेचं वैभव तो देऊ शकेल? वस्तुस्थिती अशी आहे, संसार प्रपंच हा मुळातच अपूर्ण आहे. तो अशाश्वतच आहे. तो आसक्ती आणि अविवेकावरच आधारलेला आहे. हे संसार प्रपंचाचं असणारं खरं स्वरूप जर कळलं तर शहाणा माणूस काय म्हणेल? या संसार प्रपंचाच्या नादाला लागायला नको. कितीही तुम्ही प्रयत्न केले तरी तो अपूर्णच राहणार आहे ना. तो पूर्ण कसा होणार? ज्याचा स्वभावच अपूर्णता आहे तो पूर्ण कधी होणारच नाही. मनासारखा, पाहिजे तसा, हवा तसा, कल्पना केली तसा कधी होणारच नाही. तो सतत चंचल आहे. आज सुखी झालो म्हणून इथून पुढच्या सगळ्या आयुष्यात आम्ही सुखी राहू याची खात्री देता येत नाही. उद्याचं नवं दुःख, उद्या नवी अशाश्वतता, उद्या नवे प्रश्न, नव्या समस्या तो संसार प्रपंच निर्माण करतोच आहे. तरी गंमत आहे, माणसाची आसक्ती संपतच नाही. आज ना उद्या, उद्या ना परवा कधीतरी आपल्या मनासारखं होईलच अशा आसक्तीनं तो एकसारखा धावतो आहे. तुकाराम महाराजांसारखा एखादा महात्मा जो आकाशात हात उंच करून सगळ्यांना टाहो फोडून सांगतोय, सुख नाही कोठे आलिया संसारा, वाया हाव भरी होऊ नका. या संसार प्रपंचामध्ये सुख नावाचा पदार्थच नाही. तर उगीच हाव भरी होऊन नसलेल्या ठिकाणी सुखाचा शोध काय म्हणून घेता आहात. समर्थांनी तर त्याच्यापेक्षा परखडपणानं सांगितलं, जन्म अवघा दुःख मूळ, लागले दुःखाचे इंगळ, म्हणून तत्काळ स्वहित करावे. एक गोष्ट करता येण्याची शक्यता आहे. संसार प्रपंचाचा उपयोग करायचा आणि आपलं स्वहित कशात आहे, काय साधलं असताना मी कृतकृत्य होईन, मी धन्य होईन, आनंदी होईन, समाधानी होईन, याचा विचार प्रारंभापासूनच करायला सुरुवात करायची. इथे शाश्वत काय आहे, या जगामध्ये चिरंतन काय आहे,
जे एकदा मिळालं की हरवणार नाही. असं काय आहे? मग याही प्रश्नाचं उत्तर संतच आपल्याला देतात. जेणे परमात्मा ओळखला, तेणे जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला, कुलक्षया कारणे. इथं परमार्थ करण्याकरता आपण जन्माला आलो आहोत. मी कोण, देव कोण, कशाची प्राप्ती झाली असताना मी सर्वार्थानं सुखी होईन, आनंदी होईन, याचं चिंतन मनन करायला सुरुवात करा. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.